भिक्षूला बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की भिक्षू हा समाजाचा सेवक असला पाहिजे, समाजाचा मार्गदर्शक असला पाहिजे आणि समाजाला न्याय मिळवून देणारा असला पाहिजे, समाजाच्या समस्या दूर करणारा असला पाहिजे. भिक्षूचं कर्तव्य काय आहे? भिक्षूचं कर्तव्य असा विचार, असा धम्म तुम्ही लोकांसमोर ठेवा की जो धम्म या समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव निर्माण करेल, असा धम्म तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. हे समाजसेवेचं प्रथम कर्तव्य आहे. कारण याच्यावर पूर्ण देश आधारित आहे, याच्यावर सर्व मानव व्यवस्था निर्धारित आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की लोकशाही मध्ये मला त्यांनी पहिली शर्त टाकली की मी या देशामध्ये लोकशाही देत आहे. मला या देशामध्ये कोणावरही अन्याय नको, कोणाचंही शोषण नको, कोणावरही बलात्कार अशा घटना नको, शोषक वर्ग नको, शोषण नको, या देशामध्ये विषमता नको, यासाठी मी लोकतंत्र देत आहे. आणि त्यासाठी त्यांनी म्हटलं की जोपर्यंत समाजाला सामाजिक सामर्थ्य मिळत नाही, समाज जोपर्यंत सामाजिक सामर्थ्यशाली बनत नाही, जोपर्यंत समाज हा मनुष्य बळामध्ये सामर्थ्यशाली बनत नाही, माणसाचं बळ निर्माण होत नाही, जोपर्यंत समाज वैचारिक दृष्टीने सामर्थ्यशाली होत नाही, तोपर्यंत समाज हा मजबूत झाला असं आपण म्हणता येणार नाही. किती आपण धार्मिक कर्मकांड करू, परंतु समाज केव्हा मजबूत होईल? जेव्हा तुम्हाला सामाजिक स्वतंत्रता मिळेल, तुमचं सुरक्षित राहील, स्वातंत्र्य सुरक्षित राहील, तुमच्यामधली समता सुरक्षित राहील, समता आणि तुमचा बंधुभाव सुरक्षित राहील. या गोष्टी सुरक्षित राहतील. हेच सुरक्षित करण्यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांचा प्रयत्न होता की माझा समाज आज सगळ्या क्षेत्रामध्ये कमजोर आहे. आज आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण एवढे कमजोर आहोत की एकीकडे 20 लोकांच्या हातामध्ये या पूर्ण देशातील आर्थिक सत्ता 21 लोकांच्या हातामध्ये आहे. या पूर्ण देशातील जनतेचा जो काही शोषण केंद्र आहे, आर्थिक शोषण केंद्र, या 21 लोकांच्या हातामध्ये आहे. आणि एकीकडे ज्याला खायला मिळत नाही, रोज कामावर गेल्याशिवाय तो पोटभर जेवण करू शकत नाही, असा सुद्धा मोठ्या प्रमाणावर बहुसंख्य समाज आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आर्थिक विषमता सुद्धा नष्ट झाली पाहिजे. आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी धम्म आहे, सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी धम्म आहे. राजकीय विषमता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, या सगळ्या ज्या विषमता आहे, क्रमिक असमानता आहे, या नष्ट करण्यासाठी धम्म आहे. आणि या नष्ट करण्याचं कार्य करण्यासाठी भिक्षू आहे. भिक्षूला हेच काम दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून आम्हाला अभिमान वाटते, मला तर स्वतःला अभिमान वाटते की लोक मला आंबेडकर भिक्षू म्हणतात. एवढं मोठं पदवी मला दिली लोकांनी, याचा मला अभिमान आहे. लोक विरोध करो, काही करो, परंतु मला अभिमान वाटते, मला गर्व वाटते की आंबेडकर भिक्षू म्हणून जिकडे तिकडे भारतामध्ये ओळखल्या जाते. ही माझ्या जीवनातील सगळ्यात मोठी ओळख आहे. आणि मला हीच ओळख पूर्ण भारतामध्ये स्थापित करायचं आहे की आंबेडकरवादी भिक्षू हाच या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, डेमोक्रेसी, सामाजिक डेमोक्रेसी आणि राजकीय डेमोक्रेसी, आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा डेमोक्रेसी, हा अशा प्रकारचा आंबेडकरवादी भिक्षू निर्माण होईल, तरच या देशाचं डेमोक्रेसी टिकेल, या देशाचं संविधान टिकेल, या देशामध्ये समतामूलक समाज निर्माण होईल. अन्यथा समतामूलक समाज निर्माण होऊ शकणार नाही. आणि त्यासाठी धम्माच्या माध्यमाने आपल्याला कार्य करायचं आहे. धम्माची रूपरेषा ठरवायची आहे
की धम्म म्हणजे काय आणि धम्माचं कोणतं कार्य आहे, आम्ही धम्माच्या माध्यमाने कोणतं कार्य करायला पाहिजे, आपसामध्ये बंधुभाव निर्माण करायला पाहिजे की नाही. पण ते करताना आपल्याला धम्माच्या माध्यमाने बंधुभाव निर्माण करायला पाहिजे. आर्थिक संपन्नता ही सुद्धा आपल्याला निर्माण करायची आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रगती करायची आहे. गरिबी नष्ट करायची आहे, बेरोजगारी नष्ट करायची आहे. या देशामध्ये आपल्याला जे करायचं आहे ते सुद्धा बाबासाहेबांनी म्हटलं की धम्माच्या माध्यमाने. ऍक्च्युली धम्माचा हा अशा प्रकारचा उद्देश बाबासाहेबांनी ठेवून 1956 साली आपल्याला नवा जन्म दिलेला आहे. म्हणून तुमची काळजी आहे, तुम्हाला जबाबदारी आहे, फार मोठी जबाबदारी आहे की तुम्ही आता नवा जन्म झाला, नव्या जन्माप्रमाणे वागाल. बाबासाहेबांच्या अपेक्षित जो धम्म आहे त्याप्रमाणे वागण्याची आपल्याला गरज आहे. यानंतर आपले बनते राहुलजी हे आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. तथागत भगवान गौतम बुद्ध तसंच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. माझे गुरु भदंत धम्मसारथीजी यांना नमन. आज इथे उपस्थित सर्व भिक्खू संघ तसेच या विहार कमिटीचे सर्व पदाधिकारी, उपासक आणि उपासिका वर्ग. तसं आज मला बोलायचं नव्हतं, परंतु भंतेजींना सुचवलं तर 2 शब्द बोलावं लागेल. भंतेजींनी एक आपल्याला सांगितलं की आपला नवा जन्माची जे कन्सेप्ट आहे ती भंतेजींनी आपल्याला चांगली विस्तृतपणे समजावून सांगितली. आज आपण 1956 ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दीक्षा दिली बुद्ध धम्माची आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी आपल्याला नवीन जन्म म्हणून सांगितलं होतं. तर या नव्या जन्मामध्ये आम्ही काय घडलो, म्हणजे 56 पासून आज जवळपास 68 वर्ष आपल्याला झाले. या 68 वर्षामध्ये आपण धम्माची कोणती कन्सेप्ट आपण स्वीकारली? काय आपण बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा धम्म स्वीकारला? आपल्याला अजूनपर्यंत कळलं नाही का की बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध धम्माचे 32 ग्रंथ होते, एवढे 32 ग्रंथ होते, वेगवेगळे पीठक होते, त्रिपीठक होतं, अभिधम्म पीठक होतं वगैरे वगैरे, असे 32 ग्रंथ होते. परंतु एक ग्रंथ राहून बाबासाहेबांना बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहिण्याची काय आवश्यकता पडली? दुसरी महत्वाची एक गोष्ट आपण नेहमी विसरतो, आपल्या विहारामध्ये ही चार्ट आहे की आपण 22 प्रतिज्ञा, बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्याला बुद्धाचा धम्म दिला, दीक्षा दिली, त्या दीक्षा सोबत आपल्याला त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. ह्या का दिल्या? ह्या आपण कधी विचार केला का? बुद्ध धम्म तर आधी भारतामध्येच होता, धर्म होता बुद्धाचा, आधी धम्म होता, परंतु कालांतराने त्या धर्माचं स्वरूप आलं. आज बंतेजींनी मगाशी सांगितलं की विहारामध्ये आपण काय करतो. विहारामध्ये आपण नेहमी, आता आपल्या विहारामध्ये नाही होत त्याबद्दल मी नाही बोलत, परंतु बऱ्याचशा विहारामध्ये या पद्धतीचे कर्मकांड केले जातात. 1-1 तास, 1.5 तास वंदना घेतली जाते. वंदना घेतल्याने आपल्याला कोणतं पुण्य कर्म लागणार आहे? पाप आणि पुण्य हे बाबासाहेबांनी नाकारलंय. बुद्ध धम्मामध्ये पाप आणि पुण्य ह्या गोष्टीच नाही. बुद्ध धम्मामध्ये कुशल कर्म आपण केलं तर त्याचं फळ आपल्याला नेहमी कुशलच मिळेल. अकुशल जर आपलं कर्म राहिलं तर त्याचं फळ नेहमी आपल्याला अकुशल मिळेल. हे सरळ आणि साधं सोपी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट भंतेजींनी मगाशी खूप छान विस्तृतपणे आपल्याला सांगितलं बुद्ध धम्मा कोणत्या पद्धतीचा आहे. आता आजच्या काळामध्ये आज जे नवीन फंडे भंतेजींनी मगाशी सांगितलं की आज बुद्धाला सामोर करून बाबासाहेबांचे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
बऱ्याचशा लोकांना हे षडयंत्र ओळखता येत नाही आहे. बरेचसे लोक याला धार्मिकतेचा भाग म्हणून, धर्माचा भाग म्हणून त्याला समोर आणत आहे. परंतु आपले जे धर्मसंस्थापक आहे, बुद्ध धम्माचे जे धर्मसंस्थापक आहे, तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्याला एक कलाम सूत्र दिलाय. कलाम सूत्रामध्ये बुद्ध म्हणतात की मी सांगतो म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट स्वीकारू नका, कारण ते मनुष्य प्राणी मात्रांमध्ये मनुष्य प्राणी हा सर्वश्रेष्ठ आहे. त्याला विचार करण्याची, त्याला आकलन करण्याची बुद्धी आहे. तर तुम्ही तुमच्या तर्क विवेक बुद्धीने प्रत्येक गोष्ट तपासून पहा. तुम्हाला पटत असेल तर करा, अन्यथा सोडा. असं आजपर्यंत या भारतामध्ये म्हणा किंवा जगामध्ये म्हणा कोणत्याच धर्मसंस्थापकांनी हे एवढी सवलत दिली नाही. हिंदू धर्मामध्ये त्यांनी 33 कोटी देवी देवतांनी सांगितलं म्हणून तुम्हाला करायचं आहे. मुस्लिम धर्मामध्ये अल्लानी सांगितलं म्हणून करायचं आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये गॉडनी सांगितलं म्हणून करायचं आहे. परंतु आपल्या धर्मामध्ये एवढी सुंदर विचारधारा आहे की आपल्याला तर्क आणि विचार करण्याची मुभा आपल्याला तथागत बुद्धांनी दिली आहे. मग आपला समाज आपण नेहमी विचार करतो काय कोणत्या गोष्टीवरती? कधी कोणता भिक्षुक अगर विहारामध्ये येतो, आम्ही येत असेल, आम्ही तुम्हाला काही सांगत असेल तर तुम्ही या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे की हे भंतेजी येतात तर ते खरंच सांगत आहे की खोटं सांगत आहे, की आपल्याला धम्माच्या विरुद्ध नेत आहे की धम्माच्या दिशेने नेत आहे. हा तर्क तुम्ही काढला पाहिजे. आज आपण हाच तर्क काढत नाही, म्हणून आपला विकास जो आहे, आज आपला विकास म्हणजे आपण बॅकफुटला जाऊन राहिलो, मागे जाऊन राहिलो आपण. 1956 पासून तर इसवी सन 2000 पर्यंत या केवळ 44 वर्षामध्ये खूप झपाट्याने आपल्या समाजाची प्रगती झाली. खूप आपण वाढलो, मोठमोठ्या गाया आपल्याकडे लागल्या, मोठमोठ्या आपल्या बिल्डिंगा तयार झाल्या. परंतु 2000 पासून आपल्याला मागे नेण्याचे षडयंत्र या भारतामध्ये सुरू आहे. जसं उदाहरणार्थ आता जसं कठीण चिवरचं खूप लोक बसेस करू जातात. कठीण चिवरला जेवढं दान मागितलं तेवढं दान देतात. तर त्याच्या पाठीमागचा उद्देश काय? भंतेजींनी खूप सुंदर मगाशी सांगितलं की त्याच्या पाठीमागचा उद्देश, जेव्हा आपल्यामध्ये धम्मामध्ये कलाम सूत्र आहे तर आपण त्याचा उद्देश नेहमी तपासून पाहायला पाहिजे. कठीण चिवर दान केल्याने खरंच कोणती सफलता आपल्याला मिळणार, कोणतं आपलं पुण्यकर्म आपल्या हातातून घडणार आहे, हे आपण शोधलं पाहिजे. जेव्हा बुद्ध धम्मामध्ये पाप आणि पुण्य ही संकल्पना नाही, कठीण चिवरचा अर्थ त्यावेळेस यंत्र सामुग्री नव्हती, त्यावेळेस हाताने विणत असतील चिवर. परंतु परिवर्तन हा बुद्ध धम्माचा नियम आहे. बुद्धही म्हणतात की परिवर्तनवादी धम्म आहे. ते परिवर्तन झालं पाहिजे. त्या काळामध्ये यंत्र नसेल, मांगठा नसेल, परंतु आज शोध लागलेला आहे. आज आपल्याला रेडीमेड चिवर मिळत आहे आणि त्याच्यापेक्षा स्वस्त दरामध्ये मिळत आहे. तर हा जो कठीण चिवरचा जो फंडा या देशामध्ये सुरू झाला आहे, हे एक खूप मोठं षडयंत्र आहे. असं तुम्हाला वाटत नाही? वाटते की नाही वाटत? कारण की मी अगर तुम्हाला आकडे सांगेल तर तुम्ही तोंडाला हात लावाल. मागच्या वर्षीचे आकडे आहे. आपले जे भंतेजी आहेत, खूप मोठे भंतेजी आहे, मी नाव नाही घेणार, तुम्ही समजू शकता. त्या भंतेजीकडे 5000 कठीण चिवर आले. एका कठीण चिवरची किंमत किती? 10,000. 5000 मल्टिप्लाय 10,000, 10,000 केले तर किती झाले? 50 लाख. म्हणजे एका 2 दिवसामध्ये ते 50 लाख कोणाच्या खिशात गेले? हे आपण शोधलं पाहिजे ना. हे एका पद्धतीने समाजाचं शोषण नाही का? आणि बाबासाहेबांनी आपल्याला शोषणाच्या विरुद्ध आपल्याला ठेवलं, परंतु या पद्धतीने समाजाचं शोषण होत आहे. आज 2 दिवसामध्ये 50 लाख. त्यानंतर ते कठीण चिवरही कमी गेले तर त्यांचे जे फाटले चिवर होते ते 5-5 हजार रुपये. म्हणजे ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे, हे आपण तपासायला पाहिजे ना. श्रद्धा आहे काय की अंधश्रद्धा आहे? तर कुठे आपण चाललोय? आपण
आपण बाबासाहेबांनी म्हटलं तुमचा नवा जन्म झालाय, आपण आणखी त्या जुन्याच चालीरीतीमध्ये जाऊन राहिलो. बहुतांश लोक म्हणतात दिवाळी आपला सण आहे. अरे असल नसल त्याचा विचार करायचा नाही, परंतु बाबासाहेबांनी ते आम्हाला एक गोष्ट सांगितली आहे नी, की बुद्ध धम्माची एक ओळख पाहिजे. पाहिजे की नाही पाहिजे? की आम्ही बुद्धिस्ट आहोत, आम्हाला अभिमान आहे त्याचा. आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत, आम्हाला अभिमान पाहिजे त्याचा. परंतु त्याच्यासाठी एक आपली ओळख पाहिजे. आपण नेहमी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो का? आपण नवी ओळखच निर्माण नाही करत. बाबासाहेबांनी फक्त तो ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्याही कधी काळी आपण घेतो. असं नाही आपल्या विहारात बोर्ड आहे, परंतु आपण रोज त्या प्रतिज्ञा वाचतो, परंतु त्या आपण आपल्या आचरणात आपण आणत नाही. बाबासाहेबांनी सांगितलं नवा जन्म, तर नवा जन्मामध्ये आपलं कन्सेप्ट नवीन पाहिजे. पाहिजेत ना नवीन. आपण पारंपरिकच पूर्ण करून राहिलो. जसे बाकीचे लोक आरत्या ओव्या करते, आम्ही गाथापठण करतो. नवीन आणखी आता जसं त्रिपिटक वगैरे आहे. बाबासाहेबांनी त्रिपिटकाला नाकारलंही नाही, पण बहुतांश त्रिपिटकामधल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या नाकारल्या बाबासाहेबांनी. परंतु आज ते जसं त्यांचे पारायण होतात, किंवा जसं कोणी तुळशीचं झाड घेऊन किंवा कोणती पोथी घेऊन डोक्यावर हे करतात, तर त्या पद्धतीने आमचे बुद्धिस्ट स्त्रियांना, आमच्या उपासिकांना त्रिपिटक डोक्यावर घेऊन त्यांची रॅली काढणं हे योग्य आहे वाटते तुम्हाला? मग आपण नव्या जन्मात आलो का नाही आलो? जेव्हा आमचा नवीन जन्म आहे तर आमची कन्सेप्ट नवीन पाहिजे. कन्सेप्ट मग अशी भंतेजींनी ज्या पद्धतीने आपल्याला समजून सांगितली, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, हे 3 प्रिन्सिपल आपल्याला दिले, 3 तत्व आपल्या जवळ आहे. परंतु हे 3 तत्व सर्वप्रथम आपण आपल्या घरी वापरले पाहिजे. आपण आपल्या घरी वापरल्याच्या नंतर आपल्या ऑटोमॅटिक वस्तीमध्ये येईल. आपल्या वस्तीमध्ये आल्याच्या नंतर ऑटोमॅटिक आपल्या शहरामध्ये. तर ह्या ज्या कन्सेप्ट आहे, ह्या नवीन जन्माच्या कन्सेप्ट आहे. बाबासाहेबांनी बुद्ध विहार वगैरे याची निर्मिती कशाला करायला लावली असेल? विहार आधीही होते बाबासाहेबांच्या आधी, परंतु बाबासाहेब म्हणाले की आठवड्यातून एकदा या. आठवड्यातून एकदा या, तर ते कशासाठी? ते याच 3 जे तत्व आहे आपले, 3 तत्वानुसार आपण चालतो की नाही चालतो. कुणाचे समाजाचे प्रश्न असेल, कुणाचे वैयक्तिक प्रश्न असेल, ते आपण एकमेकांना मिळून मिसळून सोडवले पाहिजे. आपल्या जे भांडणं वगैरे असतील किंवा आपल्यामध्ये जो कलह असेल, तो या विहारातच शांत झाला पाहिजे. तेव्हा कुठं आपल्या समाजाची एक नवीन ओळख तयार होईल. एक आपल्या समाजाची नवीन ओळख तयार करण्यासाठी विहार हे केंद्र चांगलं बनू शकते आणि आपण त्याला बनवू शकतो. उद्या आज आपल्या एरियामध्ये बाकीचे आपले बुद्धिस्ट लोक सोडून बाकीचे लोक राहतात. बाकीच्याही लोकांना असं वाटलं पाहिजे की नाही बाबा, ह्या विहारामध्ये गेल्याच्या नंतर बुद्धिस्ट लोक पाहा कसे विहारात बिलकुल चेअर त्यांच्या एकामागे एक राहतात, लाईनशीर बसतात. त्यांच्यामध्ये डिसिप्लिन आहे, त्यांच्यामध्ये शिस्त आहे. त्यांच्या घरी कोणी व्यसनाधीन मनुष्य नाही, किंवा त्यांच्याकडे कोणतं व्यसन नाही होत. त्यांच्या घरामध्ये कधी कलह नाही होत. त्यांच्या घरामध्ये सासू सुन, मुली, आई वडील, सर्व मुलं, नातवंड, आजी वगैरे पूर्ण चांगले गुण्या गोविंदाने खेळत राहतात. तर ह्या गोष्टी या आपल्या नवीन कन्सेप्टच्या आहे. या नवीन कन्सेप्ट आपल्या धम्माची या पद्धतीने आपल्या आचरणात आणूया. आपण या विहारामध्ये आम्हाला दर शुक्रवारी बोलण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी आपला आणि या विहारांच्या सर्व पदाधिकारी लोकांचा आणि आपण सर्व येथे उपासक आणि उपासिका आपला वेळात वेळ काढून आमचं प्रबोधन ऐकायला येतात, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. आणि मी खूप खूप ऋणी आहे आपला, की मला म्हणजे या विहारापासून बोलण्याची संधी मिळाली. भंडंत धम्मसारथीजी सारखे मला गुरु मिळाले, आणि जो आपल्या विहाराचे जे पदाधिकारी आहेत, आपल्या उपासिका वर्ग वगैरे आहे, खूप यांनी प्रेम दिला. असंच प्रेम आपलं राहो आणि असंच आपले नेहमी दर शुक्रवारी प्रबोधन इथे होत राहतील. आपण मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. आपले खूप खूप धन्यवाद.